हा थांबा, इथेच थांबा, इथेच थांबा. सावकाश होत राय, सावकाश होत, सावकाश, एकदम सावकाश. हा जाऊ दे, बस ताई. अरे कशाला खर्च केलास रे एवढा विरू? मी बरी होते की रे घरीच. तू ग बस, तू नको टेन्शन घेऊ दवाखान्याचं आणि पैशाचं काही काळजी करू नको, शांत बस जरा. काय विरू, कधी आलास दवाखान्यातनं? आणि आई तब्येत कशी आहे आता? बरे. काय म्हणले रे डॉक्टर? काय नाही, डॉक्टरांनी सांगितलं की गुडघ्याच्या वाट्या झिजल्यात, आता थोडं पुढे चालणंही अवघड होऊन जाईल. बघू, ऑपरेशन सांगितलं, काहीतरी होईलच पुढं. नको रे बाळा, आता कशाला कापाकापी? म्हातारं शरीर आहे माझं, आता सोसणार आहे. लाखो रुपये लागतात ऑपरेशनला, आणि पैशाचं काय करणार? आई, तू पैशाची चिंता नको करू. आजवर तू आमच्यासाठी झिजलीस ना, मला पुन्हा तुला चालताना बघायचं आहे. काही करायला लागू दे, एकदा ऑपरेशन होऊ दे, मग आपण पुढचा विचार करू. आता फक्त तू तुझी काळजी घे. काय म्हणतो बापू? तू एकदा ऑपरेशन होऊ दे, सगळं नीट होईल. उद्या जर मला काय झालं तर ह्या घराचं कर्ज आणि तुझा संसार एकटा कसा पेलशील रे? आणि हीच भीती मला आतून पोखरते बाबा. तू उद्याची चिंता नको करू. मी खूप आधीच आपल्या सगळ्या कुटुंबाचा विचार करून ठेवलेला. मी लई आधीच टर्म इन्शुरन्स काढून ठेवलेलं. टर्म इन्शुरन्स तू विमा उतरवलास? म्हणजे? अरे तुला माहिती आहे, सौर्या अचानक आजारपणाने निघून गेला, पण त्याने टर्म इन्शुरन्स घेतलेला. त्यामुळे झालं काय, त्याच्या घरच्यांना एक मोठी रक्कम मिळाली, त्यांचं कर्ज पेटलं, त्यांच्या घरचे कोण रस्त्यावर नाही आले. म्हणून आई, मी पण नाही विमा उतरवलेला. उद्या जर माझं काही बरं वाईट झालं तर आपल्या घराचं आणि आपल्या आयुष्याचं कधीच पैशामुळे काय अडकणार नाही. अरे एवढे पैसे कुठून आणलास? अगं, मी फक्त महिन्याला 400-500 रुपयाचं प्रीमियम भरत होतो आणि 2 करोड रुपयापर्यंत कव्हरेज मिळतंय. आणि तू कधी काढला टर्म इन्शुरन्स? बापू, तुला जर विश्वास बसत नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, जाऊन चेक कर. एवढं हे सगळं कधी केलास रे? अगं, मी हे वर्षापूर्वीच घेतलं होतं. कमी वयात घेतलं ना तर प्रीमियम कमी बसते आणि आपण लाईफ टाइम साठी लॉक होतोय. अरे पण हे कसं घ्यायचं? अगं सोपं आहे. डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वरती क्लिक करून जाऊन तिथं बाकीच्या ट्रस्टेड पार्टनरशी कम्पेअर करून 15% पर्यंत डिस्काउंट मिळून एक चांगला प्लॅन निवडला. आणि तुला माहिती आहे, आता तर जीएसटी सुद्धा 0 आहे. भारी केलायस रे. मी पण माझा टर्म इन्शुरन्स काढतो आता. मित्रांनो, मी जसं माझ्या आईच्या वाईट काळात तिला सिक्युअर केलं, तसं तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करा.